बाजासारखे साबुदाण्याचे रंगीबिरंगी चिप्स पापड आज आपण घरीच बनवणार आहोत। बनवायला एकदम सोपे आहेत। त्यासाठी इथं मी एक भांडं साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। नंतर त्याचं मिक्सरला पीठ बनवून घ्यायचं आहे। पीठ चाळून घ्यायचं सुजीच्या चाळणीने। त्याच्यावर चवीनुसार मीठ घालायचं। त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी करून आपल्याला घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे। पिठाचा एक छान असा डो बनवून घ्यायचा आहे। तो 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचा आहे। 10 मिनिटानंतर डो फोडून घ्यायचा। त्याच्यावर 2-3 चमचे पोह्याचे पाणी घालायचं। डो मळून घ्यायचा। नंतर हवे ते कलर घालायचे आपल्याला आणि सगळं पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पोळपाटवर ह्या लाट्या लाटून घ्यायच्या पातळ अशा आणि हव्या त्या आकारात आपल्याला त्याचे चिप्स पापड बनवून घ्यायचे आहेत। नंतर सगळे चिप्स पापड बनवून झाले की एखाद्या भांड्याला सुती कापड बांधायचं ओलं करून आणि त्याच्यावर असे चिप्स पापड ठेवायचे आणि 5-6 मिनिटासाठी छान असे स्टीम करून घ्यायचे। नंतर सगळे चिप्स पापड फॅन खाली सुकवून घ्यायचे। खूप सुंदर होतात।